काय प्रॉब्लेम आहे? ऐका ना, तुम्ही करा ना तुमचं एन्जॉय प्लीज. अगं मला माझं एन्जॉय करायचं असतं तर इथे आले असते का? लंडनमध्येच राहिले असते ना. तिथे खूप स्कोप आहे अशा पार्टीज करण्यासाठी. एक दिवस 8 अशा पार्टीज होत असतात. क्लब्स, पब्स, जॅझ, यू नो एव्हरीथिंग. आणि सगळं परफेक्ट असतं तिकडे. हा, फक्त एक गोष्ट नसते. काय? सॅम. माझं सॅम नसतं ना तिथे, म्हणून तर आलीये मी इथे त्याच्याबरोबर एन्जॉय करायला. तुला कळत नाहीये स्वानंदी. अगं आणि तू पण जरा त्याला एकटं सोड ना, त्याला करू देत एन्जॉय. आणि तू पण एन्जॉय कर. नाहीतर मग असं नेहमीसारखं नवरा बायको सारखं असं बोरिंग लाईफ जगाल, हो की नाही? सो सॅम, चल लेट्स पार्टी. मी काहीच केलेलं नाहीये. मी मोकळंच सोडलंय त्यांना. आता त्यांचा शर्ट जर का माझ्या ब्रेसलेटमध्ये अडकला तर काय करू मी? मुळात आपल्या मनात जे असेल तेच नियतीच्या मनात असेल असं नाही ना. बघते ते ब्रेसलेट सोडवता येतंय का. खतच नाहीये. किती टफ आहे हे. काय आहे हे? अगदी आमच्या नात्यासारखं. एक्सक्यूज मी. मी म्हटलं हे ब्रेसलेट सुद्धा आमच्या नात्यासारखं टफ आहे. रिअली? तोडून टाकते. असे हजारो ब्रेसलेट्स मिळतील अगं. काय बोलताय तुम्ही? हे ब्रेसलेट खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. राजवाड्यांनी गिफ्ट दिलंय ते मला. आणि ही आमच्या मैत्रीची खूण आहे. त्यामुळे खबरदार या ब्रेसलेटला काही करायचा विचार जरी केलात तर. त्यामुळे जरा ह्या सगळ्यापासून तुम्ही लांब राहिलात ना तरच बरं होईल. ह्याला काही झालेलं मी खपवून घेणार नाही. माय गॉड सॅम, तुझ्यासारखीच तुझी बायको सुद्धा नात्यांना घेऊन जरा ऑब्सेस्ड आहे ना. ऑब्सेशन नाही, त्याला कमिटमेंट म्हणतात. नातं निभावण्याची जबाबदारी स्वीकारली आहे मी. सगळ्यांनाच नाही जमत आहो अशी कमिटमेंट पाळणं. आय रिअली डोंट केअर. ए सॅम, चल ना यार, चल ना, आज एन्जॉय करूया. चल.